नमस्कार मित्रांनो, आमच्या महिमा स्वामी भक्तीचा या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत। या चॅनलवरील व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमच्या एका कमेंट आणि शेअरमुळे आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळत असते। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः। जय 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 त्रिभुवनेशा, मत्स्य कच्च वराह नर मानवशा, भार्गव राघव द्वारकाधीशा, पूर्ण ब्रह्मा सर्वज्ञा। हे गुणातीत्या सकळ गुरंद्या, अवक्त व्यक्ताज्ञा, पूर्ण ब्रह्म अचल सर्वज्ञा, बौद्ध कलंकी आदी मोते। मागील अध्याय केले कथन। श्री जालिंदरा भवनी जन्म, तप आचरुनी आत्रिनंदन संपातीला गुरुत्वे। तो समर्थ आत्रिसुत, प्रसन्न झाला सद्वी देत, त्यावरून ते सकळ दैवत गौरीले पावेगे। स्कंदी वाहुनी द्विमर्दनी, पृथक दैवते स्थानी स्थानी, सत्य लोकादी आमना पाहुनी वैकुंठादी पाहिले। स्कंदी वाहुनी द्विमूर्धनी, पृथक दैवते स्थानी स्थानी, सत्य लोकादी आमना पाहुनी वैकुंठादी पाहिले। पाहिले इंद्र चंद्र स्थान, मित्र वर्ण गंधर्वा भेटून, सर्व लोक भूलोक तपोलोकादी पाहून वरालागे आणले। यक्ष राक्षस किन्नरा सहित, गण गंधर्वादी गौरवनी समस्त, स्वरलोक भोरलोक तपोलोकादी पाहून वरालागे आणले। या उपरी कानिप कर्णोदय, होनी शक्ती प्रसन्न केले वराप्रते। उपरी गेले स्वस्थाना निगोती, आश्रम बद्रिका सांडवणी। परी उमावर आणि रमावर, कानिपा आणि जालिंदर, बद्रिकाश्रमी रावणी स्थिर, करीती विचार तो कैसा। एकमेका बोलणी हसती, आठवणी देवतांचे विंडमुंडन, प्रसन्न झाले विटंबन, बुद्धी न हे कैसे। परी धन्य जालिंदर मिळाला यासी, अवस्था दारुण महासी, पुरी बडले अपार राक्षसांसी, परी ऐसा मिळाला नाही त्या। उपराटे नग्न देई, अधो पाहत होते मयी, ऐसे उचित तकादा देई, मिळाली नाही त्यांसी। ऐसे बोलणी उत्तरोत्तर, हास्य करीती वारंवार, मिळवणी करास कर, टाळी पिटती विनोदे। असो ऐसे विनोद शक्ती, यावरी बोले उमापती, हे महाराज जालिंदराजती, चित्त द्यावचनाते। नागपत्र अश्वस्थ दाने, पूर्ण यज्ञ आवती करुणी, प्रथम कविता रचनी वरलागी साधावे। वेद विद्या मंत्र बहुत, आस्ती विद्या प्रतापवंत, परित महीवरी पुढे करीत चालणार नाही महाराजा। मग मंत्रशक्ती उपाय तरणे, काहीच न मिळे लोका लागुनी, मग ते दुःख प्रवाह शमनी, सकळ लोक पडतील। तरी सिद्ध करुणी आता कविता, अवंतीचे नागाश्वता, सकल विद्या करुणी आता कानिपाते ओपीजे। या कानिपाची उदार शक्ती स्थिती, निर्वित आहे दाबे करुती, तरी बरवी आहे कार्याप्रती, पुढे पडेल महाराजा। हा अपार शिष्य करेल पुढती, विद्या वारितील त्याच्या हाती, मग ती प्रतिष्ठा लोकांप्रती सर्व जगे मिरवेल। पूर्वी सावरी ऋषीने मार्ग काढिला आहे शुभयुग, परी थोडके विद्याचा अंग मही लागे पुरेना। तरी शतकोटी सामरी गणा, महिते मिरवावे शुभवचना, सकाळस राज्य आनंदी भावना मही लागी मिरवावी। तरी या कवितेची वाटणी, मिरवावी नवनाथ लागुनी, कोणती कैसी गती लागुनी, सांगतो माता एका। पूर्वी मच्छंद्रांनी धरून लक्ष, काव्य केले आहे प्रत्यक्ष, 33,95,00,000 लक्ष मंत्र विद्युत लता मिरविल्या। यापरी गोरक्ष होटी मिरविलं 9-12 कोटी, पंचकोटी 1,00,000 शेवटी मिळवणात मिरविलं। 9 कोटी 7,00,000 चर्पनाट करील की प्रत्यक्ष, 7 कोटी 4,00,000 भरतरी नाथ करील की, 3,00,000 2 कोटी रेवण नाथ करील शेवटी, 1,00,000 1 कोटी वटसिद्ध नाथ करील की, 34 कोटी 12,00,000 श्री जालिंदराने करावे प्रत्यक्ष, 6 कोटी 8,00,000 कानिपाने मिरवावे। अशुभ प्रयोग गोरक्ष राहाटी, स्थापने योजावे शतकोटी, पुढे लोका साधन जटी, होणार नाही महाराजा। म्हणून ऐशी साधन मंत्र प्रयोगी करावे प्रवीण, ते न करिता सकळ जन सुख होईल रंगाते। तरी हे जन उपकारासाठी जेव्हा करावी आटाआटी, तुम्हा ती सांगावी अशी गोष्टी नव्हे सर्वज्ञ आमाते। ही कलेची विद्या कली संधान, मिरवित आहेस पूर्वीपासून, तुम्ही नवनाथ अवतार घेऊन विद्या वर्तत असता ती, तुम्ही जाणणार भविष्य तर, जाणून नाता तू देवासे केली वार्ता, कानिपाते वर देता बोलेलासी हिता महाराजा। तरी आता आळस सांडूनी जयी मिरावे कवितो रत्न, जालन मारण उच्चाटन कवितो रचनी मिरवावे। ऐशी सांगून उमानाथ कानिपाविषयी अनेक सांगत, याची बैसणी पूर्ण तपास समर्थपणे मिरवी का। अशी सांगत उमावर अवश्य म्हणे जालिंदर, मग वर देवनी रमावर जाता झाला वैकुंठी। मग जालिंदर आणि कानिपनाथ 10 वर्षे रावणी देत, 40 कोटी 20,00,000 उभे चरित्र रचले। ते आधी नाती कविता पाहून पूर्ण झाले समाधान, मग मनीष नागाशोधी जाऊन सिद्धिमार्गी पावावे। मग जालिंदर आणि कानिपनाथ जाऊनी पाहिलं नागाशोत्व, पूर्ण आहुती दे हे वन
तिथं करुणी तेवशी मिरवाते. सूर्यकुंडाचे आनंदी जीवन 52 वेळा करी सिंचन प्रसन्न करुणी त्याचे मन वरा लागे घेतले. यापरी पुन्हा परतून बाधी झाले बद्रिकाश्रम मग कानिपाती तपा बैसून लोहकंटके मिरविला. श्री आदिनाथाच्या साक्षीशी कानिपा बैसून पूर्ण तपासी श्री जालिंदर तीर्थस्थानाशी जात झाला पसून त्याची टाई बद्रिकाश्रमात कानिपा आणि श्रीकृष्णनाथ तप करीती भागीरथी तीरात तीव्र कारणी बैसोन्या उभय ठाव असे विभक्त एकमेकांचे माहीत असो एकीकडे जालिंद्रनाथ नाना क्षेत्री हिंडत असे. परिक्षेत्री जाताची आधी काननी बारा बांधिला तृण कापुनी निज मोळी त्वरे पाहून क्षेत्रा माझी संचरे परित मोळी बारा घेता सुकून वाटे अनिळ चित्ता मग संचरुणी भय आता वरच्यावरी धरीत असे. मनाला पवनाशी काय कारण वरच्या वरी धारावया तृण तरी जालिंद्र अग्निनंदन अग्निपिता तो असे. परी पवित्राची करुणी ममता म्हणून धारा भारा धरी वरुता असो जालिंद्र एक क्षत्रियता तृण गोडसा सोडित असे. ऐसे भ्रमण करिता मयी नाना तीर्थक्षेत्रा यात्रा प्रवाही तो गौड बंगाल देशाचाही हेल पटणी तो पळाला. तृण भार मिरवणी माती परी तो मिरवे सर्व हाती आदर चाले मस्तकावरती लोक पाहते निज दृष्टी हेला पटणाती विस्तीर्ण बुद्धी प्रयुक्त तेथील जन जालिंद्राचे चिन्ह पाहून आश्चर्य करीती मानसी म्हणती आदर भारा कैसा चालती हा न कळी तमाशा तरी हा सिद्ध अवतार लेशा मै लागी मिरविसे. मग ते चवाट्याचे जन करू धावती ते दर्शन तरी ते नाता समाधान चित्ती प्रशस्त लागेना. जे पूर्णपणे झाले निवाले ते प्रतिष्ठेपासून दुरावले कदा न जाता जगी मानवले चित्ती निष्पृहता धरुनिया. बृहस्पतीचे पडीपाडी तया होतसे सर्वार्थ जोडी परितो वडियात मारी धडी लोकमहिमा भयास्तव जैसे कृपण आपले धन रक्षी मईचे पाठी लागून तन्याय झाला मन कदा काळी आवरेना. मग जालिंद्रनाथ अति स्वतःचे तृण भार जमवणे आणीत पाहुणी गोधनाची अमात तृण साधी तयासी. मग गल्ली कुची गंधमोरी तेथे जावणी वस्ती करी भिक्षा मागणी क्षेत्रा भीतरी उदरनिर्वाह करीत असे. या परिवर्तत त्या गावचा रूप त्रिलोकचन सुत जैसा कंदर्प त्याचे वर्तिता स्वरूप सरस्वतीची न सुचे हो. नाम जयाची गोपीचंद वरी मिरवला सर्व संपत्ती रुंद देवी अमरभद्र पाहुणी लाजे कुबेर येतो. 12 लक्ष अपूर्व शक्ती अश्व मिरवले वाताकृती तेजपुंज पाहुणी लाजती चपळपणी चपळा त्या चिरतगटी रत्नकोंदणी पाकळा शोभल्या बालाकर किरणी जगमगती झालेली किरणी हेमभूमी मिरविल्या. रश्मी अति शोभायमान झालरी अग्नि यमगुण मुक्त गुंबिले समित्वी समान नक्षत्र मालिका जेवित्या. हेमंत गटी रत्नकोंदणी जीव मिरवल्या बाळाभूषणी संगीत पेट्या नवरंगरत्ने दीप जैसे लाविले. मुख शोभिले त्याची परी दिवे मिरवल्या सर्वजरी चातक पिच कर्ण द्वया भितरी तुरे खोविले मोळीते आणि पुष्टपृष्टी रत्न जडित गेंदा जोडिया तेज भरित चार जामे लखलखित चपळे होणी अधिक लक्षते. 12 लक्ष ऐसी भरी बाजी मिरवती चमू भीतरी प्रत्येक पाहता समजदारी उदतीत सुद्धा मिरविले की अर्क हृदयी स्पृहा होती माती लाभली श्याम कर्ण मूर्ती त्या स्पृहेची कराव्या शांती 12 लक्ष प्रगटले. त्याची परी गज समूह मत पाहुणी लाजे ऐरावत चित्ती मने क्षेत्रमी सर्व रत्ने उपजिली मईवरी विशाळ गुंडा हिरे जाती अधरित होत शोभती तया वैष्णवी चुळे पाहती रत्न कोंदणी मिरविले. ग्रीवे घटिका हेमगुणी तया माझी रत्नपाणी हिरे माणिक पंचतारणी नवरंगी शोभिले. यापरी होदे मेघड मंबरी सुवर्ण आंबाऱ्या शोभल्यावरी त्याही कोंदणी नक्षत्रापरी रत्न मिळवू पाहिले. कोणी रिक्त कोणी ऐसे परिती भासती परत जैसे पृष्ठी पताका पहा भासे परत मोळी करू जेजी जैसे गज पृथुते मिश्र विराजलेती द पायक स्वार दासचक्र रायापुढे धावती छडीदार चोपदार पूर्ण बोथाटे पोकारदार यंत्रधारी अश्वस्वार रायासमोर धावते. अति उग्र खडतरणी मिरवल्या जैशा कृतांत मूर्ती किविध कुंडीचे पावक होती घेती आरती परचक्र. यापरी रावत कृपाळ शोभे जैसा तमाल निळ बरवेपणी अतिजाळ कंदर्पपंथी मिरववे. स्वरूप लक्षणी गोपीचंद समता न पावे अनिक गोडवृंद चंद्रचूड मया लागी अबाध कलंक देई म्हणून अर्क दृष्टांता समंत देख तरी तोही तीव्र दाग बंदा चपलात त्याच्या परी भाडा चित्तामेघ माझी दड जाते. तैसा नवे हा उपरत
दिव्यरूपी सद्गुण बरेद धर्म अवतार्य सभाग्यवंत विजयलक्ष्मी मिरवावे. मनाला प्रताप नसेले व्यक्त तरी कृतांताचे आसन पाळीत दाखे परचक्र आणून देत कारभारातीन सांगता. या परिवर्णिता शरीरपुष्टी तरी मनवी तसे महिते जेटी शत जेटी महिपोटी लावण्या रगडीत असे. यापरी अनेक कल्पाल चित्ती की इतुकी स्थावर झाली शक्ती तरी भोगिल नसेल कामरती विषयी आसक्त नसेल तो. तरी धर्मपत्नी शुभाननी असती नक्षत्र तिच्या प्रकरणी खंजरी पंकजनयनी चंद्राकुटी मिरविल्या. चितज्ञ परमचातुर्य खानी यापरी षोडश शतत शोभाननी भोगानना जया लागुनी राजरंकी मिरावल्या. परी ते पाहता स्वरूपकानी की कारमाचे सांडावा व वाळुनी की उर्वशीच्या पंक्ती आणुनी दासी मिरवल्या तिला द्या. गजगामिनी चपळा अबळा तेजे लाजवीती पाहुणी चपळा शृंगार भरित असती कसकळा चंद्र रात्री नक्षत्री असो ऐसा रूपनाथ हेरा पटेनी विराजित जयाची माता सद्गुण भरित मैनावती विराजिली. तव ती सती मैनावती कोणी एक दिवशी उपरीवरती दिशाने आळी सहजस्थिती जालिंदराती देखिले. तृण भार उदर मोळी मुक्त विराजला हस्त कमळी पतिका समान ग्राम मिळी मार्गी यदशी पुढारा. परी तेज पूजा ऐसा तरणी मदनाकृती स्वरूपखाने निस्पृह निवृत्त योगेंद्र मुनी देखीला तिने. मग मने मैनावती अदर बारा महिळीवरती कैस झाले धैर्य शक्ती काही असे त्या दे. नोहे आधार कर बंधन तेही मिरविती मुक्त मन तरी हा कोणी प्रतापवान मही लागी उतरला. गण किंवा गंधर्व सरोवर वीरिंची किंवा गंधर्व हरिहर की वाचस्पती उशनात्वर प्रतापवान हा असे. परिसुदृढ आराधने भक्ती मरवी नरदेहा सार्थक गती प्रसन्न करुणी चित्त भगवती अचळ पद वरवावे. ऐसा विचार करुणी मनी परिचारिके पाचारुनी तेही सद्विवेकी सज्ञान प्राज्ञी जगा माझे मिरत असे. मनसुख उभी कर संपुटी जोडीने बोले वागवटी कवन अर्थ उदिला पोटी निवेदवा महाराजने. यरी मनी व गजगामिनी अर्थ उदिला माझे मनी परी प्राण जीवित्व रक्षिणी कार्य आपले साधावे. प्रकट होता ती वार्ता परम पडेल क्षोभ चित्ता मग त्या उदक प्रवाही वाहता परम संकट मिरवले. म्हणून गौप्य धरून वचन कार्य माणसा सोडीचे संधान मग ते वर्णिता सभाग्यपण अंबर ठेंगणे वाटत असे. म्हणून तिने उभवणी तर्जनी कोणी दाविले तिचे लागुनी कोण येदप प्रविष्ट तरणी मोळी तरुण वाहुनिया. तेव्हा ती कोण परिचारिका पाती झाली जालिंदरा विवेका तो मोळी मारा उदरदेका सर्वे चालत असे. ते पाहुण्या निज दृष्टी विस्मय करी आपले पोटी मने माय ओ परमत दृष्टी योगासिद्ध असे हा. कनक कवर्ण बालार्क किरणी मही मेरुतसे योगा प्रज्ञे तरी हा सुपूर्व लोकप्राणी सहसा येत असे जननीय. सत्यलोक भूलोक तपोलोक तयाचे गमने शोभती देख स्मरादायी की स्मरण जनक मही लागी उतरला. तरी मायो अयक वचन सलिल भक्ती आराधन तै चित्त भगवती प्रसन्न करून कल्याण धरी रिगावे. जसे ध्रुवाने आढळपद जिंकून हरिला सकळ विध जन्म मृत्यूंचे दृढ बंध मुक्त केले जननीय. तन्याय दासदासी आपोनी ऐशा शतपुरुषांशी चरणजीव प्रसाद ओपनी द्यासी अचळ मैते वर्तावे. ऐशी परिचारिकेची युक्ती ऐकूनी बोले मैनावती मने माय ओ तरुणी आरती चित्त स्वरूप करावे. तरी एवढा प्राज्ञिक ज्ञानी वस्तीचा राधो कोणी स्थानी तिथुके गुज गोचर करुनी लगबगी येई का. अवश्य म्हणून परिचारिका जाती झाली सदैविका तेव्हा ते संचारुनी ग्रामलोका गोधनाते पाहतसे. तो ती गोधने ग्रामवाटी अपर जात सरस्वती चव्हाटी तृण सोडून ती ताटी सुपंती नेत गमतीसे. तेव्हा ती दासी मागे मागे जात असे लगबगे मग गंध गल्ली कुशलोगे जाऊन बैसला. तो क्षण एक पावन रात पाहत आहे अचळपण सूर्य पावित अस्तपान अचळ स्थान रक्षिले. मग ती येऊनी वाताकृती पूर्ण झाली सांगती अमुक स्थानी चित भगवती प्रसन्न स्थितीची चित्त करावे. कुशवित जागा दुर्गंध व्यक्त माय ओ असे एकांत त्या स्थानी पिशाच होत वस्ती लागी ठिकाण जेथे न राये श्वान सुकर कर्दम कुवेग गंध अपार वस्ती विराजून पिशाचे सर वर्गना ती देत असे. अशी ऐकून तिची वाणी मनी स्थिर व शुभानानी रहित होता जनसंबोधी यामिनी मग जाऊ दर्शना. अवश्य म्हणून परिचारिका मग मध्य यामिनी सद्विवेका उत्तम पळ ठेवणी सभका षडशासने निर्वावे. काळी कांबळी गुंदणी बुंदी परिचारिका मैनावनी येण्या झाल्या स्थानिकांती लक्षणीय महाराजा. तव तो सिद्ध रायमुनी परमहंसाच्या आव्हाने वनी मोक्षपुंक्ताच्या ग्रहणार्थ ध्यानी बैसलाचे महाराजा. मग त्या उभय सहित युवती जावनी लोटल्या पदावरती मूर्तीनं कमळ प्रेमभरित पदकमळी उपितसे.
सन्मुख जोडीने उभय कर सप्रेम भक्ती वागुचार चातुर्य गंधल मलान अपार समर्पिली लाखोले मनसी महाराजा स्वरज्ञ राशी त्रिविध ताप उभय उद्देशी ते तू दायले जीवितवासी मग मागशा जाणून या तरी ऐशा तुपदरी समय जलदा लक्षणी अंतरी कल्पना सदनाचा पेटला वारी विधवावाया पातलो तरी अवतऱ्याचे पाहुणमुख त्रिविध तापांचा सबळ पाहक विजवणी चित्तमयते पिक ब्रह्मकर्णी पिकवावे ऐसे त्याचे वागोत्तर प्रविष्ट होता निशी कर तेने करुणी चित्तसागर आनंद लहरी दाटला परी संकोचित चत्र आकाशी उदित मैत तरी भक्तिपंथिका चक्रवात आस्थाचळी योजावा ऐसे चित्त योजनी नाता दावित झाडाची तीव्र वार्ता मैनावतीचे सपळे चित्ता किंवा कसोटी पाहत असे पिशाच चेष्टा उदामती आवनी सदृढ युक्ती मैचे पाषाण हाती कोळून या जोगारी अशुभ आणि करुणी वल्गना भंगू पायचित्त प्रेमा मग मेघ अवतर्याच्या दुर्गुणा पाषाणकारा वसांडी परी ते जाया धैर्यवंत निश्चय अरगडी योजने सदृढ चित्त म्हणे यांचे हस्ते मृत्यू आल्या मोक्ष परिणमी ऐसे योजने सुदृढ मांडी बैसुरी डावे कथा सांडी जसा परत अचळ भिवांडी मेघधारा न गणवणे परी तो नाथ जालिंदर वसंडिता पाषाणपुर परी ती रामा वज्राकार अचळ पावनी उतोषला मग अस्ति जाडूनी पाषाण द्याडी म्हणे कोण तो सांग गोरटी किमर्थ आजी माझे पृष्टी लाग पावती केली तो दुर्गंडी गले ओंगळीत आहे उगलाची मी पिशाच येत तरी तुझं पेटाला किमर्थ अर्थ कामानारी दाटला कोण कोणाची नितंबिनी वेगी वदतो शिवानानी आम्ही तबी लक्ष द्याने लक्ष मगया एका आरीस यावरी म्हणे ती महाराजा त्रिलोचन राज विजयध्वजा त्याची कांता सर्वज्ञ भोजा धर्मपत्नी मी असे परी योगजुमा काळे बक्षिणी प्रतिमुत्तमा माते केले प्लवंगमा जगा माझी मरवाय ऐसे परी योगजटी काळचक्र पावनी राठी मग भयार्क उदक पावनी पोटी पश्वातापी मिरवले काळे पतीची केली गती तैसी घरील मुम्मा होती तरी मानव सन्निधाती आरोग्यते होई का एरी म्हणे पाव तद्वभरता पावनी लया त्वरिता कवन आश्रमी काळ चरिता लोटसेतू जननीय एरी म्हणे ओ सदैव परिता सुत आहे एक प्रपंच यरु म्हणे केवन अर्था प्रपंच राठी चालवी तो ती म्हणे गौडपंगाला राजसंधिनी देश विपुल तयाचा रूप गोपीचंदन मुल दास तुमचा मिरवावे परी असो कर्म राहाटी कृतांत उद्देशाचे पाठी मम ओळीचा भार निवटी कृपाजनी करून या ऐसे ऐकोनी तेजे वचन म्हणे कृतांत पाश दृढ बंधन कैसे तुटे गेम मग पेशाचं जाण तुवा काय जाणितले तरी आता क्षण उभे न राही वेगी आपल्या सदना जाई तव तुझा कळता अनर्थ प्रवाही माती त्याची मिरवले ऐसे बोलता सांगोपांग ते मित्र उदयाचा पाहिला मार्ग मग नमस्कारून स्वामी सवेग जसनाप्रती पातळी परी अर्थवियोग चित्तसरिती दाटला भाग अति तळमळे प्रसाद मार्ग कृपार नवी पेटवाया ऐसी तळमळे दुःख व्यवस्था तो दिनकर लोटला असता होता चंद्र विकासाती विनता विकासाली आनंदे पुन्हा घेऊन परिचारिका तिथे आली सदविका दृष्टी पावनी योग मृगांगा चरणी माता ठेवीत असे मग सलग भक्तीची करुणी दाटी सदृढ चरणी घातली मिठी मग कोळणी हस्तपुटी पदचरित प्रेमाने ऐशी सेवा दोन प्राय करिता अगम्य लीला प्रभाकर ते पावनी नमस्कार स्वामीजी करुणा उठत असे पुन्हा या सदने आचार्य प्रपंच राहणी हस्तहोजी वासरमणी स्वामीशी जावणी लक्षित असे सद्भाव उदय जावणी प्रेमा सेवा करीत असे मनोधर्मना परिसेवा करिता षण्मास उगमा दिन लोटणी पै गेले पै यापरी कोणी एक दिवशी काळुकी दाटली अपर मैसी परिसेवा करावायची पातळी नेते नेवाने तेव्हा ती मूर्ती खाली अंक ठेवून या देतशी टेक त्या संधीत योगी नायक काय करिता झाला पै माईक सबळ करुणी भ्रमर रुंजी गाली देय कर न कळता योनी मईवर अंका खाली रेगाला ऐसे करुणी अवस्थेत आपण गाड झाले निद्रिस्त चलन वलन साधनी स्थित कंठी घोर वाजावी तो पटुपद जानपरी पडून निघाला ते उपरी ग्रीवे साडूनी ग्रीवे डसुनी जालिंदरा परी सुचविले अर्थात तो ते लगबगे अति त्वरित ओढून असते पाय ग्रीवेते ग्रीवा पावनी सत्य अंकात दृष्टी करी महाराजा अंक पडी पडे चैत्र रुद्रित दाटले मयी अपार ते पावनी जालिंदर धैर्य बळ ओळ केले मग सहज कृपेची करून दृष्टी मोळी कुरवाडी कृपाजटी मग तारका मंत्र कर्णपुटी उपदेशाला तत्काळ मंत्र उपदेश उपेदा कानी खुन व्यक्त दावली संजीवनी तेने खुने पारायणी ब्रह्म व्यक्त झालीसे किंबहुना चराचरी जीवती तुका संगमास्तवरी अहम ब्रह्म भुवनापासून अहंकारी ब्रह्मदृष्टी हलावे
होता असा चमत्कार मग मोळी ठेवीच्या चरणावर म्हणे महाराजा सकळ व्यापार आजी मिरवला सुगमत्वे. यापरी तो कृपाळू मोक्ष जाणे अनेक करता झाला करणी मंत्रयोगा ते संजीवनी ते देवी प्रेरितच आहे. जी निर्जीवत्वा उठविल ती जीवित्वा काय न करील असो मैनावतीशी अमरविल देवी वटी ठेविलेसे. जैसे रामे दानव कोशी चिरंजीव केले विभीषणाशी तन्याय मैनावतीशी श्री जांदिरेक वय. मग नित्य नित्य प्रेमभक्ती विशाल मिरवे भावशक्ती परी अनेक काम होतीला चित्ती पुत्र मोह करून या. मनात म्हणे चमत्कार जादू वेदली स्थिर ब्रह्मरे त्या दुःखाचा काय अनिवार्य जाणूवरी मिरविला. घाय पडता अनिवार्य अशुद्धाचा लोटाला पुर तयावरी स्पर्शता कर जैशी तैशी मिरविले. तरी सध्या चमत्कार झाला मग दृष्टी गोचर अनेक केले सनातन सार ब्रह्मयुक्ती परायण. तरी चिरंजीव पद देऊनी माते आचर करीत रे लोकते याची रीती माझ्या सुनाते होते तरी वार फार बरवे. अशी योजने दृष्ट मानसी योग व्यवता वरील देहासी ती व्यथा नर रवंशी दोन्ही सुद्धा मालू सांगे. श्री श्री स्वस्ती स्त्री भक्ती कातासार समर्थ गोरक्ष काव्य के मगार सदा परिशुद्ध भाविक चित्र त्रयोदश देव गोड्या. श्रीकृष्ण अर्पणमस्तु शुभ भवतु. ओम चैतन्य श्री नवनाथाय नमः.